आज तुळजावहिनी आणि आत्या देवळात भेटणार आहेत. किती दिवसांनी डोळा भरून बघतील ना ते एकमेकींना. मला तर विचार करूनच भारी वाटतंय. हो, पण आत्या येईलच कशावरनं? तुळजावहिनीनं मेसेज लिहून पाठवला होता, पण तू ती वाचल कशावरनं? असं पण गंगा मावशी सगळ्यांना भांडी देतेच की. मग आत्याला कसं कळेल की त्याच भांड्यावर मेसेज लिहून पाठवलाय म्हणून? नाही नाही, गंगा मावशी लय हुशार आहे. तिने काय पण करून निरोप पोहोचवलाच असेल. हा, सत्यनारायणाच्या पूजेला सुद्धा आत्या येईल असं कुठे वाटलं होतं, पण तरी ती आलीच होती ना. हा, आईचं काळीच आहे, ती नक्की येणार बघ. यायलाच पाहिजे तिला. तुळजावहिनी बरोबर आपल्याला पण आत्याला भेटता येईल. होय ग, लय दिवसात आपण पण भेटलो नाही ना आत्याला. आधी कसं 2-3 दिवसांनी एकतरी चक्कर टाकायचीच की आपल्या घराकडे. किती काळजीने विचारपूस करायची आपली. पण आता डॅडींनी तिच्यासाठी आपल्या घराचा दरवाजा बंद केलात ना. डॅडींनी ना त्यांचा राग निवायला पाहिजे, म्हणजे आपल्या दोन्ही घरांचे संबंध पहिल्यासारखे होतील. मला नाही वाटत आता पहिल्यासारखं काय होईल म्हणून. भागू, अगं वाईट चांगलं बोल. जाऊ दे, बहिणी तयार झाले की नाही ते जाऊन बघू. हा, तिला घेऊन जायचं आहे ना. चला. तात्या, काय झालं? असं का फिरताय? काय काय नाही, असंच. हा असंच आपला इशार करत फिरतोय. हा, तुम्ही कुठं बाहेर चाललाय वे? हा, ते तुळजावहिनी सोबत देवळात जाऊन येतो. आम्हाला जर उशीर झाला तर जेवून घ्या बरं का तुम्ही. तयार आहे सगळं. वय वय वय. आणि तात्या, लय थिंकू नका. हा, काय? म्हणजे जास्त विचार करत बसू नका. हा, हा, तुळजावहिनी आवरलं का? हो हो, आवरलं. आलेच. चला, येतो आम्ही तात्या. येतो का? येतो. या. विचार कसला विचार करतोय? विचार करायला डोसकं चालाय पाहिजे ना. दारू नाही. हा, कशी लाई होती नुसती. खापरं भरलेत अंगाला. विचार करतोय, कसला विचार करतोय? आत्या येईल असं वाटत नाही. भागे, जरा पॉलिटिकल टॉकत जा की कधीतरी. तनु दीदी पॉझिटिव्ह असतात. तेच ते. आणि आत्या येणार नाही हे सरळ सरळ दिसत असताना उगाच कशाला पॉझिटिव्ह बोलायचंय? ए, शांत बसा तुम्ही दोघी. आता ही काय भांडायची वेळ आहे का? हिला सांग ना मग. हिला सांग ना. आलेली आत्या आली. बघितलं का बघे, पॉझिटिव्ह राहिलं ना की पॉझिटिव्ह होतं. पण अरे बापरे, छत्री काका पण आलेच. नक्कीच डॅडीने सोबत पाठवलं असणार आहे. मग आता काय करायचं? आपल्याला पटकन लपावं लागेल. छत्री काकांनी जर आपल्याला इथे बघितलं ना तर डॅडींपर्यंत ही खबर पोहोचेल की आपणच आईला इथे बोलवलं होतं. पण मी चल मागे चल तिकडे चल. तुम्ही दोघी दर्शन घेऊन या. मी इथंच थांबतो. कोण येतोय कोण नाही बघायला. हा, जावा आत.
पोरी कुठं दिसत नाहीत का? आल्या नसतील तर बरंच होईल. बस छत्रीनं त्यांना बघितलं तर लई अवघड व्हायचं. अक्का नका काळजी करू. त्या जरी समोर आल्यानं छत्रीनं बघितलं ना तरी पण आपण असं दाखवू जसं काय त्या चुकूनच भेटले. अगं पण काय बी झालं तरी तो छत्री काय मालकासनी सांगितल्याशिवाय राहणार आहे वे. तेव्हा यो अगनिस्तवाचा खेळलाही झाला आता. तूच काय तर मार्ग काढ. तुळजा आई आई, एका क्षणी मला असं वाटलं की तुम्ही नाही येणार मला भेटायला. अगं माझ्या लेकीनं मला बोलावलं आणि मी आले नाही असं होईल काय कधी? तुला भेटावं लय वाटत होतं ग तुळजा. असं वाटत होतं आत्ता धावत येशील आणि म्हणशील आई मला तुझ्या हातचा गरमागरम चहा प्यायचा आहे. आई माझ्या केसांना तेल लावून दे ना. आई मला तुझ्या खुशीत झोपायचं आहे. आत्या ग असं रडू नको ना, आम्हाला पण रडायला येतं मग. आत्या अगं तुळजावहिनीची काय बी काळजी करू नको. तुळजावहिनी आता आमची लाडकी वहिनी झाली. आम्ही तिला अजिबात त्रास देणार नाही. हा माहित आहे ग, खात्री आहे मला, म्हणून तर जिद्दी आहे मी. नाहीतर कवाच मेले असते मी. आई अगं आत्या अक्का आपल्याला ही प्रदक्षिणा पटकन पूर्ण करायला पाहिजे, नाहीतर छत्रीला संशय येईल. हा आम्ही आलो. चला लवकर. भागे तुम्ही पण आजूबाजूला नजर ठेवा. नाहीतर नंतर कळायचं की कोणतरी आपल्यावर नजर ठेवून होतं. हा पण तुळजा तू नको काळजी करू. तुझ्या वाटणीचा वनवास संपलाय आता. अगं सूर्याशी लगीन झालंय तुझं. मला खात्री आहे तुझं आयुष्य सुखानं उजळून टाकल त्यो. तुळजा हा कसला विचार करतेस? नाही ग, कसलाच नाही. डॅडी आणि शत्रू तुम्हाला त्रास तर देत नाहीयेत ना माझ्यामुळे? अगं आमचं सोड, तुझं कसं चाललंय सांग. व्यवस्थित आहे ना समजा? आणि ह्या तुझ्या 4 नंदा व्यवस्थित बघतात ना तुला? काय त्रास तर देत नाहीत ना? हा काय गाते. उलट वहिनीच आम्हाला काही कमी पडू देत नाही. अक्का प्रदक्षिणा.
आई हे असं तुटत तुटत बोलणं माझ्यासाठी खूप त्रासदायक आहे ग. डॅडींना असं नक्की कुठला असुरी आनंद मिळतोय आपल्याला तोडून. त्यांचं त्यांनाच माहिती ते. अक्का, ही प्रदक्षिणा पटकन घालू म्हणजे छत्रीला आपण पटकन दिसू. तो नजर ठेवूनच आहे आपल्या. चला. हो आई, तू ही प्रदक्षिणा पूर्ण करून घे. आलंच. एवढा वेळ लागतोय प्रदक्षिणा घालायला? हे असं चोरून चोरून भेटणं कधीपर्यंत चालायचं ग? मलाही तेच कळत नाहीये. आपल्याला आता सारखं भेटता पण येणार नाहीये. आई, मला तुझ्याशी खूप बोलायचंय ग. तुमच्या दोघांकडनं मला माझे लाड करून घ्यायचे. अगं असं काय करतेस तू? नका काळजी करू, आपण असंच वरच्यावर भेटत राहू. हा, काय ना काय कारण काढून आपण भेटू. आत्या पण जरा जपू ना. डॅडींना जर का कळलं तर? अगं त्याच भीतीच्या छायेखाली राहतोय आम्ही. पण असं घाबरून राहिलं तर घराबाहेर कसं पडता येईल? आणि तुम्हा सगळ्यांची ख्याली खुशाली कशी कळल मला सांग बरं. तुम्हा पोरींना पण किती दिवसांनी बघतीये मी. सूर्याला बी भेटले नाहीये मी. मला त्याची माफी मागायची आहे. आत्या अगं नको तू काळजी करू आमची. तो तू स्वतःची काळजी घे. परत उशीर झाला यांना. यांचं नक्की काहीतरी चाललं असतं. बघितलंच पाहिजे. हा, एक आयडिया आहे. आपण जर आपल्या भेटण्याचं ठिकाण एकदाच फायनल करून टाकलं तर म्हणजे वहिनीला पण सारखं सारखं निरोप पाठवण्याची गरजच नाही पडणार ना. होय, ही लय भारी आयडिया आहे. एक जागा आहे जिथे आपण भेटू शकतो आणि तिकडे जास्त माणसं पण नसतात. तर जा पोरींनो, चला आमची निघायची वेळ झाली आता. आम्ही निघतो. नाही, अगं आम्ही नाही गेलो तर छत्री हित येईल. येतो अक्का, चला. झाल्या आमच्या प्रदक्षिणा घालून. हा, तुम्हाला घालायच्यात? नाही नाही, काही गडबड तर नाही ना हे बघायला आलतो. हा, पण छत्री गडबड होऊन दिलच कशी? मालकांचा हुकमी काय मी. अरे पठ्या, मग पण तुम्ही लय खुश दिसताय. दर्शन व्यवस्थित झालेलं दिसतंय. हो, हे देवच पावला म्हणायचा. आलोच. हा, चल. वहिनी चला आता डोळे पुस बरं. भेटली ना आत्या? आणि आता तू ते रेग्युलेटर मध्ये भेटणार आहेस तिला. काय? अगं म्हणजे तिला रेग्युलर म्हणायचंय. हा, धनुदीदीच्या इंग्लिशला रेग्युलेटरचा चटकाच द्यायला पाहिजे म्हणजे सुधरल ते. हा, चल घरी मारेन, कळलं ना. खरंच थँक्यू सो मच. तुमच्या सौगींमुळे मी माझ्या आईला आज भेटू शकले.
मी फार खुश आहे आईला भेटू. आणि आज माझ्याकडून तुमच्या सगळ्यांना आईस्क्रीम पार्टी. असं असेल ना तुम्ही प्रत्येक वेळेला येईन तुझ्यासोबत. आता आपण सगळे गार्डन मध्ये जाऊ. हा तिथे काय आता बघ की अगं एवढा नवीन फोन घेतलाय, 2 सेल्फी नको घ्यायला. जाऊया ना. हो हो, सेल्फी तर झालीच पाहिजे. चला. लाज वाटते काहीला? आम्हाला माना खाली घालायला लावून स्वतः तोंड वर करून फिरती का? लयच खुश दिसती सूर्याबरोबर लग्न करून. हा आनंद बघून आहे ना असं वाटतंय कुणीतरी काळजाव वार करते. आमच्याशी नात म्हणजे विषय बात हे दाखवून द्यायला लागणार आहे. शंकर, पोरी आणसून घरी याच्या आधी एकालाच मारून घे. शंकर, अरे काय करतोय असं? सुनाला शब्द दिला ना, अवतीच मोडतोय वय. असं नको वागू. चल चल इथनं चल चल. असं वाटतं या सूर्याच्या बापाला जित्ता काढा तरी राग काढावा. हे पहिलंच मेलेलं आहे, याला काय मारणार? ए शंकर्या, आलास होय? सकाळ धरून दिसला नाही. मला वाटलं गचकला का काय तू? राईट, आजचा माल आहे ना एकदम म्हणजे असा मोरलेला आहे. चल दादाची ओढू. अरे चल. ए अरे चल की. नको नको, मी नाही पेणार. का तुझं दुःख सगळं संपलं का काय? पळून गेलेली बायको माघारी आली परत. तुम्हाला तुमच्या मनावर लगाम घालावं लागणार आहे. मग बघा कशी नाही सुटत ही तुमची दारू. मी पहिल्यांदाच तुमच्याकडे काहीतरी मागते, कराल ना एवढं? ए शंकर्या, अरे बोल की. अरे पोरीवाने समजूत काढली आहे माझी सुनानं. तिचा सबूत मोडून नाही चालणार. आता सुनाचा शब्द मित्रापेक्षा मोठा झाला काय तुला? अरे इतका दोस्तीला का? अरे आज वड आणि उद्या सोड. चल. नको रे नको. अरे चले दोस्ता, अरे चल. अरे आपली माणसं आहेत तरच आपण आहे. लई दिवसांनी दारू पिऊ नको म्हणून सांगणार कुणीतरी आलंय घरात. सुनाला सबूत दिलाय, तो तोडून नाही चालणार. अरे आनंद आणतोय घरात, सुनाच्या पावलानं सुख नांदतंय. आता कुठं तरी जागावंसं वाटायला लागलंय. नकोच ती दारू मला आता. हॅलो, छत्री पोचला का घरी? तडक परत निघायचं आणि मी सांगतोय ते ऐकायचं. काय एकाचा कार्यक्रम वाजवायचा.